मग आंबे पाची आणि टाळी करीत झाला सप्तदिन वेद बीजाच्या विसिंचन आंबे लागी करीत प्रसन्न करून घ्यायचं जेवताना आशीर्वाद घ्यायचा त्याच्या आपली कवित्वासाठी त्या भवानी मातेच्या देवळात मच्छिंद्रनाथ जाऊन बसले. एक नाही दोन नाही 7 दिवस मच्छिंद्रनाथ बसले देवी समोर आणि 7 दिवस सर्व मंगल मंगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते 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 हा मंत्र 7 दिवस मच्छिंद्रनाथ म्हणले तवा तेने जागृत मैच मदिनी व बोले पयाला गाणी बारे कवण कामना मनी वेदनी ते मला सांग. 7 दिवस अनुष्ठान केलं. आपलं 9 दिवस असतं. 8 दिवस केलं अनुष्ठान आणि तसंच स्तवन केलं. पण आपलं 9 दिवसात एकदा बी म्हणत नाही. म्हणणार काहीतरी आई राजा उद उद म्हणते. उद उद मन सदा येत नाही. उदय उदय म्हणावं लागतं त्याला. पण उद उद त्याच्यामुळे भ्रंश होतं. शब्दाचा भ्रंश झाला की वेगळंच काहीतरी घडतं. पुन्हा म्हणतात असं कसं काय झालं. त्याला नियम असतो कुठलाही. असं स्तवन 7 दिवस आणि 7 रात्र असणाऱ्या देवी समोर मच्छिंद्रनाथाने केलं. तेव्हा कुठं देवी जागी झाली. जागी नसते काय देवी. जागीच असतील पण मच्छिंद्रनाथाला बोलायला जागी झाली आणि जागृत देवी झाली आणि मच्छिंद्रनाथाला म्हणू लागली मच्छिंद्रनाथा तुम्ही माझ्या कशासाठी स्तवन करता. मला असणार तुमच्या काय तुम्हाला पाहिजे सांगा लवकर. यारो म्हणे जग जगनी शावर विद्याच्या कवित्व कामनी वेद परिवार लागोनी उपाय काही मदत सांग. जगताची जननी आधी माया आदिशक्ती तुम्ही म्हणजे असणारे मूळ पिठावत म्हणजे आई साहेब जगाच्या कल्याणासाठी आणि जगावर उपकार म्हणून शाबी नावचं कवित्व करणार आहे मी. आणि त्या कवित्वासाठी म्हणजे तुमचा आशीर्वाद पाहिजे आई साहेब. तेवढा आशीर्वाद द्या. उपरी बोले चंडिका भवानी पूर्ण तपावचीच कळकामणी मग त्या सिद्धाचा हात धरोडी मातंड पर्वती पैन्य. आई साहेब तुमचा आशीर्वाद पाहिजे. सर्व देवतांचा आशीर्वाद पाहिजे. काय उपाय असला तर सांगा. तुम्हाला काय माहिती असलं तर. आई साहेब म्हणजे बरं हळदी कुंकू सांगतो म्हणजे उपाय म्हणजे असणार. त्या सिद्ध मच्छिंद्रनाथाच्या हाताला धरलं देवीनं. मार्तंड नावचा पर्वत होता आणि मार्तंड नावच्या पर्वतावर मच्छिंद्रनाथाला नेलं. त्याचे नागवृक्ष चिंत्य थोराई तरुण ये तो चिद्दीचे मायराय दृश्य दृश्य केलं पर महातरुण नागपत्र अस्वस्थाचं झाड होतं. भलं मोठं असणारं झाड होतं. ती झाड मध्ये साधं सुद्धा झाड नव्हतं. महासिद्धीचं माहेरघर होतं. माहेरघर कळलं ना. माहेर आनंद असतो सगळं सगळं तिथं प्राप्त वस्तू होतात. त्यात तिथं सिद्धी प्राप्त होत होत्या. 8 महासिद्धीचं माहेरघर होतं ते झाड म्हणजे असणार. आणि ते झाड मध्ये कधी दिसायचं आणि कधी दिसत नव्हतं. आता पुण्यवाणी गेला तर दिसत असं पापी गेला तर दिसत नसेल असं दृश्य अदृश्य असणार ते झाड होतं. आणि त्या झाडाच्या जवळ देवीनं नेलं. ते करणी बीजी हवराय तर केलं दृश्य म्हणाय दोकना कवर्ण दैदिप्यमान निज दृष्टी देखील. आणि तो म्हणला असणारं भला मोठं झाड मार्तंड पर्वतावर दिसणारच की मच्छिंद्रनाथ. जयाच्या द्वारी सोन्याचा पिंपळ अंगे आयुष्यभर रेडामध्ये एक जण गेला कशाचं लाकडाचं आणि हिरवं पानाचं पिंपळाचं झाड आहे म्हणजे असणार. त्याला दृष्टी लागते. ज्ञानमय दृष्टी लागते. तो प्रसंग घडलेला त्या माऊलीच्या जीवनामध्ये असणार. देव एक जण म्हणत होता नाही 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 ही साधं पिंपळाचं झाड आहे म्हणजे असणार. कुठं सोन्याचं आहे म्हणतात. पांडुरंग परमात्म्याने त्याला दाखवायसाठी सोन्याचा पिंपळ करून दाखवला होता. आणि तशा प्रकारचं म्हणजे हे झाड दिसत नव्हतं. बीज मंत्र त्या झाडासमोर देवी समोर मच्छिंद्रनाथाने देवीने म्हणले गेले. म्हणल्याबरोबर ती भलं मोठं झाड म्हणजे असणार. सोन्याची त्याला पण सोन्याच्या फांद्या ती झाड मच्छिंद्रनाथांना दिसू लागलं. त्या तरुच्या चाकोपाती दैवते विराजती मग नामाविधानी सगळं भगवती दैवतांची झाडाच्या प्रत्येक फांदीवर म्हणजे असणारे देव बसलेले होते. आणि देवीने मच्छिंद्रनाथाला सांगायला गेलं ह्या फांदीवर कोण आहे. दैवते धुरंधर भावन्न वीरा मूर्तिमंत
सती तरुवार नरसिकाळी का महिता तुला मोहम्मद झोटिंग सर्व असणारे दैवत ह्या असणाऱ्या फांदीवर आहेत. बघा बघा मच्छिंद्रनाथ मध्ये असणार ह्या असणाऱ्या फांदीवर धुरंधर बावनवीर आहेत म्हणजे. त्याच्यानंतर ह्या फांदीवर मूर्तिमंत असणाऱ्या म्हणजे अवयवासहित म्हणजे असणारा महिषासुर आहे इकडं, इकडं कालिका देवी आहे म्हणजे, इकडं नरसिंह आहे म्हणजे, इकडं मोहम्मद आहे म्हणून आपल्याला झोटिंग आहे. काळे मारुती अयोध्या त्रिकोदंड पाणी रामे मूर्ती मानंत पलीकडच्या फांदीवर मध्ये वेताळबू आहेत. तिकडून पलीकडे बसलं तर म्हणजे असणाऱ्या हनुमंतराय आहेत. पलीकडच्या फांदीवर म्हणजे असणाऱ्या अखिलकोटी ब्रह्मांडाचे नायक प्रभू रामचंद्र बसलेले. जलदेवता सती नवकुमारी धनदानंदनाबाई विमला मंगळा ज्ञान प्राप्ती व लक्ष्मी आदी विख्यात. त्याच्यानंतर बघा पलीकडच्या फांदीवर म्हणजे 7 आसरा आपण त्याला ज्याला म्हणतो ती 7 आसरा सुद्धा तिथे कुमारी धंदा नंदा विमला मंगला अशा प्रकारची लक्ष्मी आणि विख्यात अशा ह्या 7 अप्सरा तिथं बसलेल्या. परिचंडाच्या मुंडा नंदा मंडा महालंडा अप्सरा दानोनी शतमी तंडा तरुभारी अशा प्रकारचे असणाऱ्या जोगिनी बसलेल्या आहेत. सिद्ध भैरव रुद्र ईश्वरी गण भैरव अष्टभैरव हे म्हणजे तिकडे काळ भैरव आहे म्हणजे असणारा, इकडे म्हणजे असणारा सिद्ध भैरव आहेत. 8 भैरव आहेत बरं का. त्याच्यात आपल्याला 1-2 भैरव माहिती आहे. त्याच्यात सोनालीचा काळ भैरव, बाकीची तर माहितीच नाही ती. अशी हे अष्ट भैरव आहेत. 8 फांदीवर आहेत. या परिचस्त्रास्त्र यामिना दमी तुम्ही कुचित भामिना 7 विज्वाची वर्णना वृक्षवारी त्याच्यानंतर म्हणजे असणारे शस्त्र देता अस्त्र विद्येत म्हणजे दरिये भूमे कुशित भामिने म्हणजे असणारी 7वी ज्वाळा ही सुद्धा असणाऱ्या सगळ्या झाडावर बसलेले देवता. परिचंकिनी डंकिनी यक्षिणी त्या समुच्चया सती 12 जणी अष्टसिद्धी महाप्रकरणी वृक्षवारिणी त्याच्यानंतर शंकिनी डंकिनी यक्षिणी असं त्यांच्या ग्रुपनं 12 जणी बसलेल्या आहेत. त्याच्यानंतर अष्टमहासिद्धी ह्या पलीकडच्या फांदीवर आनंदाने राहतात. प्राप्ती प्रकाम्यानी मागरी माईशित्व वसित्व प्रतिमा महिमाई एवांच्या सिद्धी नाम तरुवारी आणि मागरी माई शिवत्व वसित्व प्रतिमा महिमाय अशा ह्या अष्टमहासिद्धीची नाव आहेत. ही अष्टमहासिद्धी तिथं बसलेल्या आहेत. अष्टसिद्धी समवेत 52 वीर सकळ दैवत तया तरुच्या व्यक्त करुणी या वैचर्या. म्हणजे ह्या अष्टमहासिद्धी आहेत म्हणजे मच्छिंद्रनाथा ह्या अष्टमहासिद्धीच्या म्हणजे ह्या फांद्यावर निवांत बसलेले आहेत. चंद्राची पाहिलं तर बाई ती पाहती न बोलती काही यावर अंबिका करी काही निवेदनी नाथा हो अशी सगळं टकामका ती देवता मच्छिंद्रनाथाकडे बघत्या, मच्छिंद्रनाथ त्यांच्याकडे बघत्या, देवी त्यांच्याकडे बघते. पण कुठला कशाला राव काय कुणी कशाकडे बघा ना चेचीवर बघत्या. मग म्हणजे मग म्हणजे कुणी कुणाला बोलानाच की आहे का नाही, कुणी कुणाला बोलानाच म्हणजे तेवढ्यात म्हणजे आदी शक्ती अंबिका काय बोलायला लागल्या. बारे चमुक पर्वत ताणी ब्रह्मगिरीच्या निकट वासनी अंजन पर्वत तयाशी मणी नदी कचित आहे बाय. मग मच्छिंद्रनाथाला बोलवायला सुरुवात केली देवीनं म्हणजे असणारा अंजनी पर्वत आहे जिथं हनुमंतरायाचा जन्म झाला बरं का. किष्किंधा नगर कर्नाटक त्या कर्नाटकमध्ये असणारं ठिकाण आहे आणि तिथं अंजनी नावचा पर्वत आहे. त्या अंजनी जवळच्या पर्वताच्या ठिकाणी दक्षिणवरी सरिता जात ते काठी महाकाळी दैवतोई स्थानी सती जाणते भगवती ते नमाव्या. तुम्ही काय करा म्हणजे त्या अंजनी पर्वताच्या दक्षिण दिशेने अशी एक नदी वाहती म्हणजे असणार आणि त्या नदीच्या ओघाने तुम्ही असणार असं तीर्थयात्रा करत जावं आणि तिथं पुढे गेला की एक म्हणजे असणारी महाकाली तिकडची कलकत्त्यामध्ये ती तिकडेच आहे म्हणजे कर्नाटक मध्ये आणि ती महाकाली तिचं असणार दर्शन घ्यावं. पुढे दक्षिण पंथी चरिता पात्र जावे निवृत्ती परी बाते ते पंड्याचा तित्वय भरीत महाराजा. मग तुम्ही त्या देवीच्या दर्शनाला झाला. देवीच्या दर्शनाला जाता जाता तिथं 700 कुंड आहे. ती कुंड म्हणजे कळका रांजण आपल्या भाषेत म्हणा की 700 रांजण आहेत आणि ती 700 रांजण म्हणजे गरम पाण्याने भरलेले आहेत. श्री गणेशाय नमः, श्री सरस्वती नमः, श्री सद्गुरु नमः.
सांगितलं तिथं म्हणजे असणार आहे 100 म्हणजे 100 कुंड आहे ती. आणि ती 100 कुंड काय करायची, पाण्याने भरलेली आहे ती, गरम पाण्याने भरलेली आहे ती. मग काय करायची, एक वाळलेलं लाकूड हातामध्ये घ्यायचं मच्छिंद्रनाथ तुम्ही, आणि एक हाच तो पागा एवढी असणार आहे, लाकड घ्यायचे हाता एवढं घ्या असं म्हणजे असणार, आणि वाळलेलं लाकड घ्यायचं आणि प्रत्येक असणाऱ्या त्या कुंडामध्ये टाकायचं. परीत तुके पूजन कोरडे वेली, सकाळ सरल्या परत पाऊली, पाहत यावे ती वल्ली, सकाळ कुंडा माझाई. मग असे 100 कुंड ठेवलेले आहेत, 100 लाकडाचे तुकडे घ्यायचे. जाताना प्रत्येक कुंडामध्ये त्या वाळलेलं लाकूड टाकत जायचं, आणि महागाडी येताना कुठल्या लाकडाला पालवी फुटली ती बघायचं. जया कुंडात सजीव वेल, तया दृष्टी गोचर बा होईल, तया कुंडी स्नान वाहिले, करून जीवन प्राशिदे. मग महागाडी येत असणारा ज्या वाळलेल्या लाकडाला नवती फुटलेली आहे, सजीव म्हणते त्याला, सजीव झाड म्हणतात, म्हणजे नवती फुटलेल्या बघायचं, आणि त्या रांजणातल्या पाण्याने आंघोळ करायची, आणि आंघोळ केल्यानंतर ते पाणी थोडस प्यायचं. पिल्यानंतर ते जीवन प्राशित निश्चित, मृचाईले कमूर्त, ते बाळा नामी जपावे आदित्य, मूर्छा माझी असतापय. मग काय करायचं, पाणी प्यायल्याबरोबर 1 मुहूर्त म्हणजे 1.5 तास बेशुद्धपणा येईल तुम्हाला, आणि त्या बेशुद्धपणा जरी असला तुमच्या, तरी त्या बेशुद्धपणात म्हणजे चक्कर येईल, आपल्या भाषेत म्हणतो चक्कर येईल, पाणी पिलं की तुम्हाला चक्कर येईल. पण चक्कर जरी आली, दवाखाना टाकायचं नाही म्हणजे तुम्ही काय करायचं, ओम सूर्यदेवाय नमो, ओम भास्कराय नमो, ओम प्रभाकराय नमो, असं 12 सूर्यदेवाची नाव आहे ती 12 सूर्यदेवाची नामस्मरण करायचं. मग प्रत्यक्ष होईल तमांतक, मुळी घ्यावा तो हस्तक, पुढे काच कुंपिका, भरुनी उदक, येते यावे महाराजा. मग काय करायचं म्हणजे, तुम्ही सूर्यदेवाची नावं घेतली की सूर्यदेव तुमच्यावर प्रसन्न होतील, मग तुमची ती चक्कर निघून जाईल, मग सूर्यदेव तुम्हाला कृपा आशीर्वाद देतील. मग काय करायचं, ती जी काय रांगणात पाणी होतं वेळ झालेले, तीच पाणी पुन्हा असणारा घ्यायचं आणि घेऊन मग बारा नामी करुणी सिंचनी, तरुण नावतया जीवनी, तेव्हा देवते प्रसन्न होऊनी, वरदान तुते देतील बा. मग म्हणजे ते पाणी घ्यायचं आणि झाडाच्या बुडाला यायचं, आणि सूर्यदेवाची 12 नामस्मरण करत करत त्या झाडाच्या बुडाला ती पाणी घालायचं. मग झाडाच्या बुडाला पाणी घातल्याबरोबर ते झाडावर जी काय आता मग अशी नावं घेतलेली सर्व दैवत आहेत, ती सगळीच्या सगळी दैवत मच्छिंद्रनाथ तुम्हाला प्रसन्न होतील. परी एक वेळा न घडेसे, खेपा घालाव्या क्षणमास, एक एक दैवत एक खेपेसा, प्रसन्न होईल महाराजा. मला सोपं काम आहे काय, आज मला घातली की उद्या महाराज म्हणाला सगळे पाया पडावं. तुका म्हणे येते नाही चालत, तातडी परमार्थात करावी, तातडी परमार्थाची, परमार्थ तातडी करावं, पण परमार्थात आल्यानंतर कधी ती होईल, तर थांबावं लागतं, विश्रांती विसावं लागतं. महाराज म्हणजे 1 दिवसात होणार नाही, तुम्हाला म्हणजे असं ही 100 रांगण आहे, ती 100 रांगणासाठी 6 महिने हातपट धरावं लागते. 6 महिने बघा चेष्टा करा, रोज 6 त्या वाळलेल्या लाकडाचं 100 तुकडं गोळा करायचं, प्रत्येक रांगणात टाकायचं, महागाडी घ्यायचं, ती रांगणाचा तुकडा कुठला आहे बघायचं, कुठला तुकडा त्याला नवती फुटली ती बघायचं, ते असणारं पाणी घ्यायचं, थोडंसं त्याने आंघोळ करायची, प्यायचं, प्यायल्यावर चक्कर येणार, चक्कर आले की सूर्यदेवाची 12 नावं घ्यायची, मग चक्कर जाणार, पुन्हा ती पाणी घ्यायचं आणि त्या झाडाच्या बुडाला वतायची, नागपत्र अस्वस्थ झाडाला, आणि मग एकदा वतलं की एक देव प्रसन्न. किती देवाची नावं सांगितले तुम्हाला, अशी ऐका, ध्यानात असलं एखादं तरी बरं झालं, तेवढे म्हणजे एका खेपाला एक देव तुम्हाला प्रसन्न होईल. वाचा. ऐसे सांगुनी माय भगवती, गेली आपुले स्थानाप्रती, हे रूपावला अंजन पर्वती, सरिता पात्री ओघाते. अशा प्रकारचं देवीनं सांगितलं, आणि देवी आपापल्या जागेवर जाऊन
बसल्या अंबिका भवानी माता जाऊन बसल्या. इकडं मच्छिंद्रनाथ म्हणले त्या अंजनी पर्वताचा मार्ग धरला देवीनं जसं सांगितलं तसं करायला निघाले. काळी महाकाळी देवता सन मुनी निघाला करी कळवणी शुक्ल वेलास कुंडा लागी अंजनी पर्वताच्या जवळ गेलेला आहे. कालिका मातेचं मंदिर बघितलं गेलं. कालिका मातेचं दर्शन घेतलं आणि दर्शन घेऊन ती कुंड सांगितली, ती रांजण सांगितलं कुठं आहे 100 रांजण. त्या 100 रांजणाच्या जवळ जाता जाता आधीच जाता जाता ती 100 असणारं लाकडाचे तुकडं हातात घेतला आणि रांजणाच्या जवळ मच्छिंद्रनाथ गेले. असोय कशात कुंडे पाहुनी तुतिक्यात शुक्ल वेल स्थापुनी पुन्हा बाहेर परतुनी सकळ कुंडा माझा. बघा 100 रांजण होतं. 100 रांजणात एक 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 लाकडाचा तुकडा टाकला आणि पूर्वत महाभारत मच्छिंद्रनाथ फिरायला लागले. कुठल्या रांजणात वेलला नव्हती फुटली बघू लागले. तो दिते नामे कुंडी तीर्म ते वेल पाय साचकार तो दृष्टी पडेल परवाकार स्नान देते सारी. आता जी देवता आली का पहिलं तिथं आंघोळ करायला आपलं नाव टाकते का नाही बघा. कुठं कोण गेलं का नाही नवीन ठिकाणी आपलं नाव टाकते ती. आणतो बाबा आम्ही कवा तरी इथं आहे का नाव टाकून येते ती. तसं 100 कुंडावर 100 देवांची नावं होती. त्याच्यातलं सूर्यदेवाच्या नावचं एक असणारं कुंड होतं आणि त्या रांजणामधल्या वाळलेल्या लाकडाला नव्हती फुटलेली मच्छिंद्रनाथाला दिसल्याबरोबर त्या पाण्याने असणाऱ्या मच्छिंद्रनाथाने आंघोळ केली. स्नान झाली उदक पान होताची व्यापिले अतिमूर्छना परी द्वादशनामी मंत्र साधना सोडिले नाही मग लगेच असणाऱ्या त्या पाण्याने आंघोळ केली. आंघोळ केल्यानंतर पाणी रांजणातलं पिलं भिंगायला सुरुवात मच्छिंद्रनाथाला झाली. भिंगायला लागलं तरी ओम सूर्यदेवाय नमो, ओम भास्कराय नमो, ओम प्रभाकराय नमो, ओम मार्तंडाय नमो अशी सूर्यदेवाची, ओम रवे नमो अशी सूर्यदेवाची नावं घेणार सुरुवात नाम चुकलीच नाही. परी मूर्छा ओढावली अति तुंबळ शरीर झाले अति विकळ स्वेद नेत्र गेला आणि देह सोडून तयासा. मग काय झालं? चक्कर महाभयंकर आली. सुटायला तयार नाही मच्छिंद्रनाथाची म्हणजे असणारी ती चक्कर. शरीर असणार लटलट लटलट कापायला लागलं मच्छिंद्रनाथाचं. घाम फुटला मच्छिंद्रनाथाला म्हणजे असणारा ध्येय आता असणारा ध्याता प्राण जातो की काय अशा अवस्था त्या चक्कर न होऊ लागली. ब्रह्मांडातून अंतज्योती ती द्वेदोपायंती तरी आदित्य नावे जाणवती जपा लागी नित्य करिता आपल्या अंतर्ज्योता या हृदयाच्या ठिकाणची अंतर्ज्योत आता जाणार आणि ब्रह्मांडात जिथून आली तिथं समरस होणार असं मच्छिंद्रनाथाला वाटू लागलं. आता मरतोय, आता मी काय जिवंत राहत नाही. मग ह्याला बोलवा त्याला बोलवा नाही. नाम चालूच जप मरेपर्यंत चालवता का तर लाचावणे म्हणा लागले अशी गुढींची विन सोडी आयशे झाले. स्वार्थ श्रीराम जयराम त्या सूर्यदेवाची 12 नावाचा जप करत होते. जसे जागृती घडून त्याची स्वप्नी जीव भोगिता त्यांचे न्याय उरला आहेत जीव जपी अर्कातो. जीवानी जपायला सुरुवात केली कशाला? सूर्यदेवाला. कसं जप करतात उदाहरण देऊन ग्रंथकर्त्यांनी सांगितलं. जसं जागृत अवस्थेत आपल्याला जसं जागृत आपण आता जागा असलो आणि दिवसा म्हणायचं आपलं जागे बरं का दिवसा आणि दिवसा आपण जे चित भोकमपट्टी करतो लय चांगला होता, लय असा होता, लय तसा होता. झोपल्यावर त्याचं ध्यान येते का नाही? जी दिवस भोगतो ती रात्रीला स्वप्नात आल्याशिवाय राहतच नाही. स्वप्नात झोपेत सुद्धा त्याला भोगतो. फक्त आपल्या भाषेत त्याला दुसरं नाव आहे ऊस नाही लागलं विकरू आहे का नाही? उसळते का नाही? दिवसा खेळलेला ह्याला धर त्याला पर म्हणलं की ती रातच्याला बरोबर उचलतो. तसं वेळ लागलेलं असतं पण आपलं नसतं. आपलं सारखं विचार डोकं बनवलं म्हणून मग आपण उचलत नव्हतं. लेकरं बरोबर उचलते. लय ध्यान करून खेळलेली असते ती, ध्यान देऊन खेळलेली असते ती. मग जसं लेकरं असणार झोपल्यानंतर जसं वसंत रातच्याला बोलतो स्वप्नात तसं दिसतं तशा प्रकारे मच्छिंद्रनाथाची अवस्था झालेल्या आहेत. आणि मरपर्यंत मरायला टेकल्यात तरी सूर्यदेवाचं नाव मुखामध्ये आहे. श्री गणेशाय नमः, श्री पांडुरंगाय नमः, श्री प्रभु रामचंद्राय नमः. आईशे संकट गळता थोर खाली उतरला प्रभाकर कृपेत परसोनी नाही कर सावध
अशा पद्धतीने कथेचं अनुसंधान आहे. मच्छिंद्रनाथांची अशा प्रकारची तप आहे, एवढा सायास केलेला आहे. आणि एवढ्या सायासामध्ये एवढ्या प्रयत्नानंतर ना सूर्य महाराज प्रसन्न झाले, आकाशामधून खाली उतरले आणि मस्तकावरती हात ठेवला. मग काम घेतला पुरवणी येत मस्तकी ठेविला वरदास मने बारे येवदिला पावसी ने तू. आणि लगेच सूर्यदेव खाली उतरले, मच्छिंद्रनाथाच्या मस्तकावरती कृपेचा हस्त ठेवला आणि जी मनामध्ये इच्छा आहे, जी इच्छा धरून ही जेवढं सायास केलेलं आहे ती सगळं तुम्हाला प्राप्त होईल असं आयुष्य बोलून आदित्य गेला त्याने काच कुपी भरोणी वैला पुन्हा मार्तंड पर्वती आला येऊन नवी अस्वस्थ. आणि अशा पद्धतीने सूर्यदेवाने आशीर्वाद दिला, तिथून निघून गेले. पुन्हा असणारी काच कुपी का काचची असणारी विहीर ती भरून वाहिली. तिथून पुन्हा माघारी निघाले मार्तंड पर्वतावरती, ते असणाऱ्या पिंपळाच्या झाडापाशी पुन्हा मच्छिंद्रनाथ आले. आदित्य नामे करोनी चिंतनाधिक ते झालं प्रसन्न म्हणे महाराज काय कामना निवेदी माझ आता. आणि तिथं गेल्यानंतर ना पिंपळाच्या झाडाखाली गेली, तिथं असणारा पुन्हा सूर्यदेवाचं चिंतन केलं. चिंतन केल्याबरोबर प्रसन्न झाले. पुढे असणारे मूर्तिमंत उभा राहिले आणि महाराजांनी विचारलं मनात काय इच्छा आहे सांगा. मने कवित्व करीना दया साय तू होऊन मंत्र विद्या तव नामाने फळस येतो महाराजा. सूर्यदेवाने विचारल्याबरोबर मच्छिंद्रनाथांनी सांगितलं शाबरी कवित्व करायचंय. जी काही शाबरी विद्या आहे तर ते असणारे विद्या कवित्व मला निर्माण करायचंय. त्याच्यासाठी असणारी बुद्धी पाहिजे, त्याच्यासाठी ज्ञान पाहिजे आणि ते ज्ञान तुम्ही द्यावा असं सूर्य महाराजांना मच्छिंद्रनाथ म्हणून तप भंजन मंत्र विद्या साध्य करून बांधला गेला जललोचन मंत्र शक्ती कार्यार्थ. आणि अशा पद्धतीने मच्छिंद्रनाथांनी बोलल्याबरोबर लगेच सूर्यदेवाने सांगितलं जसं मनामध्ये इच्छा आहे ती सगळी पूर्ण होईल. ऐसा सप्तमास धारा करून देवतासी करून घेतले प्रसन्न मग त्यावरी विद्येचा ग्रंथ निर्मून बंगाल देशी चालता झाला. अशा प्रकारे 7 महिने झाल्या गेली. त्यांनी 7 महिने अथक प्रयत्न केलेला आहे मच्छिंद्रनाथांनी. त्याच्यामुळे त्यांना ते सगळे असणाऱ्या सूर्य महाराजांची कृपा झाली. त्यांनी आशीर्वाद दिला आणि त्या आशीर्वादाच्या बळावरती ज्ञान प्राप्त झालं आणि त्याच्यामुळे त्यांनी शाबरी कवित्व निर्माण केलं आणि तिथून बंगाल देशाकडे निघाले. गोरक्ष कथा वदला आहे किमया ग्रंथ तेथे किमयाची स्थाने सर्वता सांगतील वायत. आणि असं म्हणली अशा पद्धतीने ही जी मच्छिंद्रनाथांना सूर्य महाराज प्रसन्न झाले आणि त्यांनी एवढ्या सायास करून 6-7 महिने येरझारा करून सूर्यदेवाकडून जी वरदहस्त मिळवून घेतला आणि त्याच्यावरती त्यांनी शाबरी विद्येचं कवित्व केलं. ही गोरक्ष महाराजांनी त्यांच्या किमयागार ग्रंथामध्ये लिहिलेलं आहे असं महाराज सांगतात. परिप्रथम अवगण करणे ते मानवा ते नये घडून ते अवतारी असती परिपूर्ण म्हणून घडले तयासी. आणि ही एवढं असणारं सायास आहे. अवघड केलंय मच्छिंद्रनाथांनी. प्रथम किती प्रयत्न केलाय आपण ऐकलंय, महाराजांनी सांगितलं किती सायास त्यांना करावा लागला. हे आपल्यासारख्याला जमत नाही. आपण असं करायचं आपल्याला येतच नाही, आपल्याला ते जमत नाही. ते त्यांना जमलं. का जमलं? ते अवतारिक आहे. अवतारिक असल्यामुळे त्यांना ते जमले. मच्छिंद्रनाथ तो कैलासवासी गोरक्ष तो क्षीरसागर विलासी उद्धाराय विश्वजनासी मृत्यूलोकासी अवतरले वारवावया गुरुचे महिमाना स्वशिष्य झाला लक्ष्मी रमणा नाना परीची उदास स्थाने मच्छिंद्र कारणे शोधित. ही भगवंताचे अवतार आहे. मच्छिंद्रनाथ म्हणजे महादेवाचे अवतार आहे आणि गोरक्षनाथ म्हणजे भगवान श्री विष्णू आहे. संत लीलामृत मधली ओवी ती सकाळीच वाचली होती आणि त्याच्यामुळे त्यांना
साक्षात भगवंताचे अवतार आहे, म्हणून त्यांना ते करणं सोपं झालं. बाकी आपल्यासारख्याला ते जमत नाही असं महाराज सांगतात. परी सांगावया कारण सोमुखे गोरक्षे वदला हे कथन त्या ग्रंथाचा आश्रय पाहून नवई योगी वर्णिले ग्रंथी. आणि ग्रंथकर्ते धोंडी मालूसूत सांगतायत तुम्हाला सांगण्याचं एकच कारण आहे, हे जे काय ग्रंथ मी निर्माण केलेला आहे, हे नवनाथ भक्तिसार ग्रंथ मी तयार केलेला आहे, ते किमयागार ग्रंथावरनं केलेला आहे. आणि किमयागार ग्रंथ गोरक्षनाथांनी लिहिलेला आहे. स्वतःच्या मुखाने गोरक्षनाथांनी ते किमयागार ग्रंथामध्ये नवईनाथाचं वर्णन केलेलं आहे. आणि त्या ग्रंथाच्या आधारे मी तुमच्या पुढे सांगतो असं ग्रंथ तया ग्रंथात वसन ठेवावा सर्वथा संशय आलिया किमया गिरिगणता विलोकावे विचक्षणी. म्हणून धोंडी मालूसूत सांगतायत श्रोते यांना, आहो श्रोते हो भाविक जना, सोडून द्या की निंदा वचना, विश्वास परस्वार होऊन मोक्ष मुक्काम करा की. अहो निंदा करू नका, दोष देऊ नका. जर तुम्हाला काय वाटलं वेगळं लिहिलंय काय, जर मनामध्ये शंका आली तर गोरक्षनाथांनी किमयागार ग्रंथ केलेला आहे आणि त्या ग्रंथामध्ये तुम्ही पहा असं महाराज सांगतात. वेगळे काही कथन येत नाही दी घडून म्हणून सकळ संशय सानन ग्रंथ श्रवणी शिवकारा. म्हणून मुळा वेगळं लिहिलं नाही, तसं ते किमयागार ग्रंथाचा आश्रय घेऊन मी लिहिलेला आहे. त्या ग्रंथामध्ये पाहून मी ग्रंथ केलेला आहे, त्याच्यामुळे त्याच्या पेक्षा वेगळं मी काही सुद्धा लिहिलेलं नाही. म्हणून सगळं असणारा संशय सोडून द्या, विश्वास ठेवा आणि विश्वास ठेवून ही ग्रंथाचं जे काही लिहिलेलं आहे ते चरित्र ऐका, स्वीकार करा असं महाराज सांगतात. या परिबळेची चालवो निदोष निंदोनी धोका मोडील हारोस विकल्प पंथी मिरविता जगास पावेल वंश बुडी तो. म्हणून अगोदर सांगितलंय निंदा करू नका, दोष ठेवू नका. पण एखादा असतो धार्मिक ग्रंथांना, साधू संतांची निंदा करतो, ग्रंथांना नावं ठेवतो, असं जर केलं तर तो असणारा नरकामध्ये जातो. विकल्प पंथाला जर तो गेला तर त्याचे असणारी वंशबुडी होईल, त्याच्या वंशामध्ये संतती होणार नाही, त्याचं वंश खंडून जाईल असं महाराज सांगतात. गवानी जाईल नरके पडेल सप्त जन्म आणि जन्मोजन्मी शरीरे करून जय रोग भोगील तो. या ग्रंथाला नावं ठेवल्यानंतर ना त्याची वाणी झडून जाईल, 7 जन्म तो नरकामध्ये राहील. म्हणून ग्रंथाला नावं ठेवू नका कुठल्या, सगळंच. तुकाराम महाराजांनी सांगितलं संतांची पायी हा माझा विश्वास, आणि सगळे ग्रंथ संतांनी लिहिले आहे, त्यामुळे त्यांच्या बोलण्यावरती विश्वास ठेवा. कुठल्याही ग्रंथाला नावं ठेवू नका. आणि जो नावं ठेवील त्याची असणारी जीवा झडून जाईल, तो 7 जन्मपर्यंत नरकामध्ये राहील आणि शरीराला त्याचा क्षयरोग होईल असं महाराज सांगतात. सुवाता त्रित उद्देशी मचिंद्र गेला बंगाल देशी तेथे फिरत फिरत तीर्थवासी समुद्री पातळा. असं म्हणजे अशा पद्धतीने आता मच्छिंद्रनाथांना सगळे दैवत प्रसन्न झाली. जेवढी जेवढी दैवत आहेत ते सगळी दैवत त्यांनी प्रसन्न करून घेतली, एवढं सायास करून. आणि तीर्थाचा उद्देश मनामध्ये धरून पुढे तीर्थ करण्यासाठी बंगाल देशाकडे निघाले. देशी चंद्रगिरी ग्राम तेथे नरसिंहाचा झाला जन्म सुराज पिता विप्रो उत्तम कृती देवी कुशी झाला तो. आणि तिथे गेल्यानंतर ना चंद्रगिरी नावाचं गाव आहे, तिथे नरसिंहाचा जन्म झालेला आहे. आणि त्या नरसिंहाचे वडील सुराज आहेत आणि पृथ्वीका देवी त्यांच्या आई यांच्या पोटाला नरसिंहाचा जन्म झाला. तेथे जाऊन नाथ सहज भिक्षेची हिंडता गावात तो तेथे भविष्य उत्तर कथेत काय म्हणतले ते ऐका. असं म्हणले असंच ते असणाऱ्या गावामध्ये निघाले होते भिक्षा मागण्यासाठी. सहज जायचं असणारी भिक्षा मागायची या उद्देशानं दारोदारी त्या गावामध्ये जात असताना
पुढचं भविष्य जाणून तिथं काय घडलं ऐका. तया घरी गौण ब्राह्मण सर्व पदयाळ तया नाम वचिष्ठ गोत्री आचार्य सकल धर्म पाळितो. आणि त्या गावामध्ये एक असणारा ब्राह्मण होता, त्याचं नाव असणार होतं सर्वोपत दयाळ. दयाळपती असं त्याचं नाव होतं. तो वशिष्ठांच्या गोत्रामध्ये होता असं सांगतात. आदि तपन यजन याजन स्नान संध्या माझी निपुण तयाची कांता गुरु उत्तम सरस्वती नामे मिरवतसे. आणि तो ब्राह्मण अतिशय असणारा आचरणशील होता. यजन याजन तपन करणं स्नान संध्या वगैरे सगळं आपलं सगळं व्यवस्थित कर्म करत होता. आणि त्याची पत्नी होती, अतिशय सुंदर होती, सरस्वती तिचं नाव होतं. सदा सुशील लावण्य खाणी की नक्षत्र पाती विराजे मांडवी वाटे कामईचा धरोनी मणी ते येवणी बैसला. आणि त्याची असणारी पत्नी सदा असणारी सुशील होती, लावण्य खाणी होती, तसे असणारे नक्षत्र असावेत अशा पद्धतीने तिचं स्वरूप होतं. अशा प्रकारे सांगतो की स्वर्गी मेघाचे मंडळ पाही ते तोनी चपला उदया येई ही आर्क हो निग्रही गोसावी ते भिक्षा मागतसे. किंवा स्वर्गामधून वीज चमकावी, वीज चमकल्याबरोबर प्रकाश पडतो तसा प्रकाश त्या सरस्वतीचा होता. किंवा सूर्यच घरामध्ये भिक्षा मागायला यावा तेवढं स्वरूप त्या सरस्वतीचं होतं. जे आदर पवळ देती दिवज विराजिती वरती ताटी जैसे रत्न येमी शेवटी स्वते जेत घटी मिरवितसे. आणि त्या सरस्वतीच्या मुखामध्ये दात होते, ते दात चमकत होते. ती बोलायला जरी तिने तोंड उघडलं तरी दाताचा प्रकाश पडत होता. आणि दात म्हणजे जसं हिरे असावे तसे तिचे दात दिसू लागले. बाल विचार स्वर्ण याजन कुंकुम रसे शोभले गण मुक्त नक्षत्र कबरी संगीन चंद्र बेजोरा विजा विराजावी नासिक सरळ कृती ते सुक्ती का रत्न यम गोष्टी मुक्त नळे जैसे हो गबस्ती नासिक पात्री विराजले कर्णबिंदी वलयाकृती यम गुमगुटी ढाल देती रत्न ताटके नक्षत्रपाती करू शक्ती पातले आसवायची श्रंगार खाणी सकळ संपत्ती नटली कामिनी रूपवंती सकळ गुणी जगा माझी मिळवतसे. आणि अशा प्रकारे लावण्याची खाण असणारी ती सरस्वती होती. सर्व गुण संपन्न होती. शृंगारामध्ये रत्न असावे, शृंगाराची खाण असावी अशा पद्धतीने ती सरस्वती होती. जिचं आता वर्णन एवढे असणाऱ्या 5-6 मध्ये महाराजांनी केलं ग्रंथकर्त्यांनी. एवढी सुंदर ती सरस्वती होती असे नाथांना दृष्टीनं पाहिली. परी उदरी नाही संतान परम त्याने उचंबळून योग काम नगडे आवडे धंदा धामाश्रम सदा वियोग बाळकाचा. आणि एवढी असणारी सुंदर ती सरस्वती होती. दयाळपती तिचा असणारा पती होता. दोघं आनंदाने राहत होते त्या गावामध्ये. पण पोटाला संतान नव्हता. त्या सरस्वतीला मुलगा नव्हता. कुठल्याच प्रकारचं संतान नसल्यामुळं कामधंद्यामध्ये घरामध्ये तिचं लक्ष लागत नव्हतं. सदुतीचा दुखी राहत होते. देव देवा रे उपाय अधिक करीती झाली कामना अधिक पर्यार्थ कोटे उदयदायक स्वप्न माझी आत मग तिनं पुत्र संततीसाठी नाना प्रयत्न केले. या देवाला जा, त्या देवाला जा, देवधर्म केले, नवसायास केलं, सगळं केलं. जेवढं करता येईल तेवढं केलं. पण कुठल्याहीच प्रकारनं आपल्याला पुत्र संतती होत नाही याचं दुःख तिला वाटू लागलं. वचन मात्र विकळ मिरविती निराश गात्र शून्यधामी चित्त पवित्र नांदोकोई नांदतसे.
पसरण चांगली कपडे ही काही तिला आवडत नव्हतं. कारण संतती नव्हती, संततीचं दुःख मनाला खात होतं. तिच्यामुळं तिच्या मनामध्ये संततीशिवाय दुसरा विचार नव्हता आणि मुलबाळ नसल्यामुळे घरकामामध्ये तिचं लक्षही लागत नव्हतं, म्हणून दुःखी राहायचे. प्रपंच मानिती अति जायचे दीपाविन शून्य सदन की सकळ स्वरूपी दारारण परी नाशिकहीन मिरवतसे. आणि प्रपंच संसार ते असणाऱ्या प्रपंच संसारामध्ये तिचं सतत शून्य मानत होती. त्याला तिला आवडतच नव्हतं. तसं घर असावं, त्या घरामध्ये दिवा नसावा, दिव्या व्यतिरिक्त अंधारयुक्त घर असावं किंवा सुंदर स्त्री असावी, पण तिला नाक नसावं. जसं त्या स्त्रीला शोभा येत नाही तसं त्यांच्या संसाराला वज्राऊ परी गिरे गोमाट परी वस्तीच दिसे तळपट ते पाहता दानवी पिष्ट काढती आयसे वाटते की तरुविनारण्य कर्कस की सरिता विन जैसा विरस मग ते शनक पशु मात्रास भयंकर दरी वाटत असे. किंवा वन असावं आणि त्या वनामध्ये झाडच नाही तर त्या वनाला काही सुद्धा किंमत येत नाही. नदी असावी, तलाव असावं, पण त्याच्यामध्ये पाणीच नाही तर त्यालाही किंमत नाही. तशा पद्धतीने त्यांचा संसार होता. की शरीर चांगलं पण परिधानिले वस्त्राचे भूषण किरी चतुष्कंदी दर्शन सुगम काही वाटेना ते शरीर ग्राणावीन आप्त वर्गाते वाटेहीन देवी सर्व उपचार कांते लागून संसारहीन वाटत असे. शरीर सुंदर आहे, अतिशय लावण्य आहे, पण नाक नाही. तशा पद्धतीने त्या शरीराला शोभा येत नाही. तसा त्यांचा संसार, त्या असणाऱ्या संसारामध्ये त्यांना पुत्र संतती नसल्यामुळं शोभाही येत नव्हती आणि त्या सरस्वतीचं मनही लागत नव्हतं. आईशास्ता भावस्थिती ग्रही दर्शिनी योगे मूर्ती नातमची रांगणा प्रती आदक्षे सवाल वदत असे. आणि अशी स्थिती त्या सरस्वतीची होती. पुत्र संततीचं दुःख तिच्या मनामध्ये होते. अशी उदास स्थिती असताना अचानक दरवाजामध्ये योगमूर्ती म्हणजे मच्छिंद्रनाथ गेले आणि अलक निरंजनात ते कांतेने पावनी त्या चंदी वाटली स्वकबरिते आणून शीघ्र वस्त्र आसनाते विराजविला महाराज. आणि दरवाजामधून हाक मारली. अलख अशा प्रकारचा आवाज आला. तिनं त्या नाथांना आतमध्ये आणलं, बसायला आसन दिला. आसनावरती नाथांना बसवलं. आपण बैसोनी नाथा निकट सांगे वियोग कौलाट हृदय भरोनी नेत्र पाट क्लेशांबू आले. आणि मच्छिंद्रनाथांच्या जवळ ती सरस्वती बसलेली होती आणि तिच्या चेहऱ्यावरचा भाव होता की डोळ्यामध्ये असणारे दुःख वाहत होते. शरीर सगळं तिचं मुख कोमेजून गेलेलं होतं. अशी भावस्थिती, असं दर्शन, असं तिचा चेहरा नाथांनी पाहिला. माने महाराजा नाथ नाथा तुम्ही सर्व गुणी विद्येची जाणता तरी मम हृदयी स्वक सरिता नासला वातसे. आणि त्या सरस्वतीनं मच्छिंद्रनाथांना बोलायला सुरुवात केली. म्हणजे महाराज तुम्ही योगी आहात, तुम्हाला सगळं कळतं, कुणाच्या मनात काय आहे सगळं तुमच्या लक्षामध्ये, तर तुम्ही ज्ञानाची मूर्ती आहात. मग माझ्या मनामध्ये काय आहे, माझ्या अंतःकरणामध्ये कशाचं दुःख आहे तुम्हाला सुद्धा माहिती आहे, असं ते बोलते. म्हणे तरी याते उपाव काही सांग म्हणून लागते पायी पुन्हा परशोनी मौळी प्रवाही कवन शब्द वाढवी तसे. आणि मग विचारलं माझ्या मनामधलं तुम्हाला कळते तर त्याच्यावरती उपाय सांगा. माझ्या मनामध्ये पुत्र संततीचं दुःख आहे आणि त्याच्यावरती काहीतरी उपाय सांगा की मला असणारी संतती झाली पाहिजे. म्हणून पुन्हा पायावरती डोकं ठेवलं. पुढे ठेवणी विचारन पुन्हा कवळी मोये चरण आणि नेत्र घनाची व्रती जीवन पदमयी ते सिंचित आणि घरामध्ये गेली भिक्षेचं जे अन्न होतं ते अन्न आणलं. मच्छिंद्रनाथ
मच्छिंद्रनाथाच्या पुढे ठेवलं, पुन्हा पायावरती डोकं ठेवलं आणि डोळ्याच्या पाण्यामधून त्यांच्या चरणावरती अभिषेक केला. मच्छिंद्र चित्त सरिते मोहसराटे अपार भरोते शब्द तोय वगमिवत होत सुत सरितेसी. आणि तिचं असणारं डोळ्यामधलं पाणी पाहिलं, आपल्या पायाला अभिषेक घातलेला तिनं डोळ्यातल्या पाण्यानं. तिचं मुखचंद्र पाहिला गेला, कमेच गेलाय मच्छिंद्रनाथांनी आणि त्यांना तिच्याबद्दल भाव निर्माण झाला. काय बोलतात? हो सात्विक क्लेशवंत किमर्थ कामना चित ते मज वदकी चितात सकळ मुक्ती लाशील हो. आणि लगेच मच्छिंद्रनाथांनी त्या सरस्वतीला विचारलं, तुझ्या मनामध्ये काही कामना आहे मला बोलून दाखव, आणि जे मनामध्ये इच्छा आहे ते सगळे पूर्ण करतो किंवा ते पूर्ण होईल असं हाय शब्द वर्ग उगमाय कोणी बोले दिवजो रामाय म्हणे महाराजा योग द्रुमा संतती नाही वंशाते. अशा पद्धतीने मच्छिंद्रनाथांनी विचारलं तुला काय पाहिजे, मनामध्ये तुझ्या काय आहे असं विचारल्याबरोबर तिने सांगितलं. ब्राह्मणाची पत्नी सरस्वती बोलू लागली, म्हणले महाराज पोटाला संतान नाही. देणे वियोग कधीरांगर झगट करीतो अति तीव्र तेने करोनिया चित्त शरीर दाये पावे महाराज. आणि त्याच्यामुळे मला एवढं दुःख झालेलं आहे की असणारा अग्नीनं अंग कापावं किंवा अग्नी अंगाला स्पर्श करावा तसं असणारं माझं अंग शरीर पोळतंय त्या तीव्र अग्नीच्या. तशा पद्धतीने दुःख मला झालेलं आहे, फक्त पोटाला संतती नाही असं ती चित्त शक्ती कदावसे धैर्य पाटी दुःख गोंधळी स्वकपाती नृत्य करी कवळोनी. म्हणून महाराज एवढं दुःख माझ्या मनामध्ये सदोदित असतंय, त्याच्यामुळे मला धैर्यच मिळत नाही. मनामध्ये चित्ताला क्लेश झालेला आहे, दुःख झालेलं आहे आणि दुःख असल्यामुळं मला असणारा संसार करायचं सुद्धा धैर्य प्राप्त होत नाही. सदोदित संततीचं दुःख मनाला लागलं. जाणू पाये धैर्य त्यात स्वामिनी हो दयाळ शोकांगी ते विजवावे. सरस्वतीने सांगितलं महाराज ही शोकरूपी अग्नी धैर्यरूपी पाणी विझवण्याचा प्रयत्न करतोय, तर तुम्ही माझ्यावरती कृपा करा आणि तुम्ही तुमच्या कृपेने जी काही शोक अग्नी आहे तो शोक अग्नी विझवून टाका असं ती बोललं. वदता वाग्व भगवती प्रेमा उदेला नाथ चित्ती मग आदित्य नामे मंत्र विभूती महाशक्ती निर्मित से. आणि असं त्या सरस्वतीनं बोलल्याबरोबर तिची असणारी कृपा तिच्याबद्दलची दया महाराजांना आली. म्हणून आपले दुःख जे आहे ती साधू संतांना सांगावं, कुणालाही सांगत बसण्यापेक्षा आता तिने किती प्रयत्न केले, सायास केले, पण मच्छिंद्रनाथापाशी दुःख मांडल्याबरोबर त्यांना कृपा आली. हनुमंत म्हणे रायासी दुःख निवेदावे साधूसी ते तात्काळ कयासी उपायासी योजिला. म्हणून दुःख साधू संतांना सांगावं आणि मच्छिंद्रनाथाला तिची दया आली. लगेच आदित्य नावानं सूर्य असणारा सूर्यमंत्र म्हटला आणि विभूती तिच्या कपाळाला लावले. माता करी भस्म चिमुटी तेथे वीर्य करी राटी मग ते भस्म तपोजेटी ती हाती ओपितसे. मच्छिंद्रनाथाने झोळीमध्ये हात घातला आणि भस्म काढलं. त्या भस्मावरती सूर्यदेवाचा मंत्र म्हटला आणि सूर्यदेवाचा असणारा वीर्य त्या भस्मामध्ये प्रगट झालं आणि ते भस्म त्या सरस्वतीच्या हातामध्ये महाराजांनी दिलं. म्हणे मायवो तू माननी ये भस्मची मोठी करी कवळोनी घेई सेवी आपुले छेडी निजी माझी जननी. मच्छिंद्रनाथांनी सांगितलं आई साहेब ही भस्माची मुठी घ्या आणि ही भस्माची मुठी रात्रीच्याला जेवण झाल्यानंतर झोपताना हिचं सेवन करा, खावा ही असणारी भस्माची मुठी प्राशन करा. अशा प्रकारे मच्छिंद्रनाथ सांगतात. मनशील भस्म हे पूर्ण गवस्ती जो हरी नारायण उदो ये कीर्ती प्रभा मिरवोनी त्रि जगती मोक्ष मानू सामीर वेळ. अरे भस्म नाही तर असणारा प्रत्यक्ष सूर्यदेवा
संतती येणार आहे तुझ्या पोटाला, तो म्हणजे सर्वसामान्य नाही, हरी नारायणाचा अवतार आहे तो आणि विष्णूचा अवतार आहे असं सांगू लागले. कामना नवरी भस्मासनी व्यायी पुढील भविष्य जाणोनी चिदभवानी मनामध्ये कुठल्याही प्रकारची असणारी कामना आणू नको. भस्मही कसं प्राशन करावं, कसं खावं अशी कामना विकल्प मनामध्ये आणू नको. आणि मी आता जे बोललोय, माझ्या मुखामधून जी सरस्वतीनं बोलून दाखवलंय ते पुढचं भविष्य जाणून बोललो असं नाथ. भस्माचा प्रताप स्थित तव उदर होईल बोधो सुत कयाती अनुग्रह देवोनी स्वस्त करी सरस ब्रह्मांडी. या भस्मापासून जो तुला मुलगा होणार आहे त्या मुलाचा गुरु मीच असणार आहे. मी त्याला असणारा अनुग्रह देणार आहे आणि या ब्रह्मांडामध्ये सृष्टीमध्ये त्याला जगतामध्ये त्याला श्रेष्ठ करेल असं महाराज बोलतात. म्हणे माय सकळ शेतीचा होईल राय जैसा खरी नक्षत्रमय शशी नाथ मिळवेल. आणि तो मुलगा म्हणजे सगळ्या सिद्धीचा राजा होणार आहे. त्या तुझं होणाऱ्या तुझ्या मुलापाशी सगळ्या मंत्रसिद्धी त्याला प्राप्त करून देणार आहे मी. तो मुलगा म्हणजे प्रत्यक्ष आकाशामधला चंद्र असावा तशा पद्धतीने तो मुलगा होईल असं मच्छिंद्रनाथ सांगतात. माये ब्रह्मांड भरी कीर्ती रश्मीचे तेज विवरी आणि वंदे होईल चराचरी मानव दानव देवाधिका. आणि आता या भस्मापासून तुझ्या पोटाला जो मुलगा होणार आहे त्याची कीर्ती या संपूर्ण ब्रह्मांडामध्ये होणार आहे. चराचराला तो वंदनीय होणार आहे. देव दानव मानव गण गंधर्व किन्नर यक्ष सगळ्यांना तो वंदनीय होईल असं महाराज सांगतात. माय संशय न धरिता बक्षी भस्म सांडून याचित ऐसे सांगून सकळ वार्ता नात उठे ते तो म्हणून मच्छिंद्रनाथांनी सरस्वतीला सांगितलं, आई कुठल्याही प्रकारचा विकल्प मनामध्ये आणू नको, कुठलाच संशय न आणता ही भस्मची मुठी मी दिलेली आहे भस्म, ते भस्म प्राशन कर, तुला योग्य चांगला मुलगा पोटाला येईल. यावरी बोले सुभाननी की महाराज योग धामी तुम्ही केव्हा याल परतोनी सुता अनुग्रह द्यावया. आणि लगेच सरस्वतीने विचारलं, म्हणले महाराज तुम्ही म्हणताय बरोबर आहे, पण ही जी मुलगा मला होणार आहे त्या मुलाला अनुग्रह देईल तुम्ही माघारी किती दिवसानं याचाल. यावरी बोले शुभाननी की महाराज योगदानी तुम्ही भस्म सांडूनी चित्ता ऐसे सांगुनी सकळ वार्ता नात उठे ते तुनी. खालवर व्हायला खालवर झाली. यावरी बोले तिथून पुढे वाचा. यावरी बोले ही इथं ठेवा बोट म्हणजे लक्षात येते. यावरी बोले शुभाननी की महाराज योगदानी तुम्ही केव्हा याल परतुनी तुतानुग्रह पावया. दोघांचं संभाषण चालू झालेलं आहे. सरस्वती मातेला भस्मची मुठी मच्छिंद्रनाथांनी दिली आणि सांगितलं झोपायच्या अगोदर भस्मची मुठी खा. म्हणजे बरं, त्या भस्मची मुठीच्या द्वारावर त्या कृपा आशीर्वादाने तुला पुत्र होईल, असा पुत्र होईल त्याचा त्रिलोक्यात झेंडा फडकला जाईल. व्यवस्थित खा. स्वतः मी येईल आणि त्याला अनुग्रह देईल, सनात करील असं मच्छिंद्रनाथ म्हणले. म्हणल्याबरोबर ती सरस्वती ब्राह्मण म्हणजे महाराज तुम्ही म्हणता मी येईन अनुग्रह देईल, कधी येणार हो महाराज तुम्ही म्हणले, कधी येणार महाराज म्हणजे सांगतो ऐका. नाथ ऐकुनी बोले तिथे म्हणे केव सद्गुण सरिते पुन्हा येऊन देई उपदेशाते 12 वर्षा उपराती. नाथांनी सांगायला सुरुवात केली जशाच तसं उत्तर कधी येणार महाराज तुम्ही. नाथ महाराज म्हणू लागले, मच्छिंद्रनाथ म्हणू लागले आई साहेब सद्गुण भरले सर्व गुणांनी संपन्न असणारे पुन्हा येणार आहे मी, पुन्हा येईन पण 12 वर्षांनीच येईन. मीच येईल बरं का, दुसरं कोणाला येऊ देणार नाही. मी येईल आणि 12 वर्षानंतर नक्की येईल आणि मुलाला अनुग्रह देईल. ऐसे वंदुनी शब्द सुडाळा निघता झाला
हा. तीर्थे उद्देशी नाना स्थळ महिला लंकित असे असे रत्नासारखे गोड गोडी अमृत झाले फिके, अमृताला सुद्धा फिकं पडतील असे गोड शब्द वचंद्रनाथाने सरस्वतीला मातेला बोलले. 12 वर्षानंतर मी बाळाला आरोग्य देईल बोलले. नाथ महाराज तिथून उठले आणि पृथ्वी तलावरची तीर्थयात्रा करण्यासाठी निघालेत. एरीकडे भस्म चिमटी सदृढ बांधून ठेवली गाठी, वा. हरुषणार आहे पोटी उचंबळूनी ताटली. इकडे म्हणजे आनंदाचे डोळे आनंद तरंग. अतिशय आनंद झाला. भस्म चिमटी हातातच आणि शकून गाठ बांधली. काय गाठ बांधली? आता ही भस्म खाल्ला की माझी पुष्पवित्र होणार, पुष्पावन होणार, मी मुलाला जन्म देणार, माझ्या अंगात बाळ खेळणार. या आनंदाने म्हणजे इकडून तिकडून उड्या मारायला लागली. आनंदाने काय करू लागली? मग ती सवेची नितंबिनी जाऊनी बसली शेजारी. सदनी हा. तेथे 7-5 वज्रवासिनी उनी त्या काय सगळ्या एवढा आनंद झाला. आणि एवढ्या आनंदाच्या भरात काय झालंय काय? अंतरीचे वशे स्वभाव बाहेर निघे आणि आवरिता परी आवरी ना आवडतच म्हणतो. कधी कुणाला सांगेल, कधी कुणाला सांगेल असं वाटायला लागलं ना तिला. आता मला मुलबाळ होणार, आता मला मुलबाळ होणार. बस म्हणजे खाली एवढ्या आनंदात बाहेर निघली घराच्या. मग मंत्र कट्ट बांधलेला इथं दारात कसं बांधलेलं काय? 4-5 जणी बसते, 4-5 जणी बाया आल्या बसलेल्या बघितल्या आणि त्या बायामध्ये जाऊन ही सरस्वती आई बसल्या. ते त्या जाया शब्द हा, सहज बोलती. बोलती प्रपंच गोष्टी त्यातही जाये हर्षपोटी कथा सांगितल्या मुली. मग बसल्यावर कुठल्या का देवाच्या का बसते होय असं ते का परपंचातल्याच. मग दिवस मावाल्याला कळत नाही त्यांना उगवल्यापासून हानी बसलेलं आणि उगवलं तरी कळणार नाही. प्रपंचाच्याच गोष्टी आहेत. आमचं असं झालं, तुमचं तसं झालं. अशा प्रपंचातल्या गोष्टी ती 7-5 महिला बसलेल्या करत होत्या आणि ह्याच्यात ती बी गेली. आता सज्जन को सज्जन मिळत दोघं बात ज्याच्यात मजा मी भेटो मजा जातीचा. आता परपंचातल्या गोष्टी मिळणाऱ्या बाया मिळाल्यावर ही बी तिच्यात गेली आणि ही ज्या परपंचातली गोष्ट काय सांगायला लागली. हा म्हणे मायो ऐका वचन चित्तहीन झाले संतती विना परी आजाला सर्वात घडून तो श्रवण कुठे म्हणजे ऐका हो ऐका म्हणजे माझं बोलणं ऐका. काय झालं? माझं जे काय चित्त अतिशय दुःखी झालं होतं. कशाविषयी? मुलबाळ नाही म्हणून. सारखं गुजरातला गेले, इकडे गेले, ह्याच्या देवाऱ्यावर गेले, त्याच्या देवाऱ्यावर गेले, जिथं नाही तिथं गेले. माणसं सांगितलं पत्त्यावर गेले पण काय मिळेल काय लागला नाही. पण काय सांगायचं म्हणजे आज माझं जे काय दुःख आहे ते दुःख संपणार आहे. म्हणजे कसं संपणार आहे तुम्हाला सांगते, जरा लक्ष देऊन ऐका. एक अकस्मात माझ्या सदनी बुवाला कान फाडूनी कान फाडी केवळ तरणी माते दिसुनी आला तो. ऐका म्हणजे काय सांगायचं तुम्हाला म्हणजे अचानक माझ्या घरी एक बुवा, त्या बुवाचं कान फाडलेलं होतं म्हणजे असणार. मुद्रिका त्याच्या कानामध्ये घातलेल्या होत्या म्हणजे असणार. मी त्याच्याकडे बघितलं तर जसं काय साक्षात सूर्यच माझ्या दारात अवतरला की काय असं सूर्यासारखा तेजस्वी तो बुवा मला दिसला. मग म्या त्यासी तोनी भक्ती प्रसन्न केली चित्त भगवती. वा. मग प्रसाद पुनी माझे हाती गमन करिता मग काय झालं? दारात उभारले माझ्या, मी बघितलं सूर्यासारखे आणि त्यांनी आवाज दिला, अनंत निरंजन आदेश. असा आवाज टाकल्याबरोबर मी बाहेर आले, भिक्षा घेऊन आले. पण सूर्यासारखं तेजस्वी दिसले. मला वाटलं माझं त्याची माझी करीती हित सकळ. मला वाटलं माझं हित करणार बाबा आहेत म्हणून मी त्यांना अंतरात टाकलं. आदराने त्यांची भक्ती केली, आदर तिथे केलं, सत्कार केला, एवढा केला की त्यांची असणारी चित्त भगवती प्रसन्न केली. चित्त भगवती पाहुण्याची जर प्रसन्न केले काय पाहिजे? जेव्हा तुमचंच आहे सगळं आहे का? नाही तर पाणी बी नाही, चिया बी नाही म्हणलं की काढला दुसऱ्याच्या घरी जाऊ पण त्यांच्या घरांना कमाला. चित्त भगवती त्या महाराजांची मी प्रसन्न केली आणि त्या प्रसन्नतेच्या द्वारावर त्या महाराजांनी म्हणजे असणार मला प्रसाद दिला. माझ्या हातात त्यांनी प्रसाद दिला आणि पुढे काय झालं ऐका. तरी तो प्रसाद भस्माची मुठी माते दिदली पुत्र वृष्टी परी सांगून गेला स्वयं मोठी भक्षण करी शेणात
प्रसाद म्हणून मला भस्मची मुठी दिली. प्रसाद म्हणून भस्मची मुठी दिली म्हणले. आणि त्या भस्मची मुठी तुम्ही काय करा म्हणजे सांगून गेलेत. म्हणजे स्वतःच्या मुखाने त्यांनी सांगितलंय झोपायच्या वेळेस खा. म्हणजे तू जर ते झोपायच्या वेळेस भस्मची मुठी खाल्ली तर तुला मुलगा होईल असं स्वतःच्या तोंडाने सांगून गेल्या. तरी मायो सांगा नीती हा. तेने वाढेल काय संतती एरी ऐकुनी ना मानिती तेने काय होईल गे. हात दाव पुन्हा अवलक्ष नाही काय गरज आहे काय सांगितलं ह्या. आता एवढं करून करून दमली एवढं त्या मच्छिंद्रनाथाचं काय झालं बरं ऐकायला त्याला ऐकत नाहीत. पण काय टोकत असे बोम कोणी नाही कधी कानी. शेवटी तो कार महाराज तर दमले शिव्या दिल्या शिंदळीची. ऐकत नाही म्हणजे माणसं किती बी सांगा म्हणजे असणार आहे का नाही ऐकतच नाही ती. म्हणून हेंद्रे काय बने सांगू दे की ऐकल्याशिवाय राहत नाही ती. रांग रांग तिकीट काढून. पण जिथं खरं आहे तिथं माणसाचं हात टिकतच नाही तर लवकर. आता हिनं आपलं गप बसावं का नाही गप बसली नाही विचारायला लागली होय व होत्या काय त्या बसमती मुठीनं पुढे. आता तिला आता खरं सांगते काय त्या बाया ती म्हणणार या शेजारणीनं बरं नाही केलं ग. दम खा म्हणजे बरं करते का नाही दम दम खा म्हणजे जरा म्हणजे असणार शेजारणीला असणार सांगितलं. शेजारणीने काय म्हणतात माहिती का ती बाया 5-6 म्हणजे तसं होत असतं म्हणजे बसमती मुठीनं काय लेकर होत असते ती का. अगे ते सोंगे माईवरती किती कधी ठकू असती नाना कवटाळे करून दाविती जग बोंदिती जमेतनी. जननी ऐक म्हणजे असणार सरस्वती माते जगात लय ठकडे बोवायचं म्हणजे असणार. नेते ती सोडायला तिथं पॅन्टीला आग लागती म्हणून पुढे कुठं जाती पुन्हा कुठं जाते असे लय ठकवे बोंधू बाबा जगताच्या ठिकाणी आहेत म्हणजे असणारे. कशाला तो त्यांच्या नादी लागतो म्हणजे असणाऱ्या ते नाना प्रकारचे किती एक लोकांना ठकवून देतो म्हणजे अंगा लावल्या राखण करती करा उग म्हणजे असणार भस्म रुद्राक्षाच्या टपुऱ्या मला असं होईल तसं होईल म्हणायचं ठकवायचं मला व्हायचं आपण म्हणजे अशी लई फसवी गेली जगताच्या ठिकाणी. कशाला नादी लागलीस. आणि दुसरा त्याचा हे अर्थ कान पाडे कवटाळे व्यक्त नाना परीच्या विद्या बहुता तयापाशी असती ओ. दुसरं एक तुला सांगते गुंडबो असतात म्हणजे लय फसवी गेली त्यांच्याकडे. दुसरं एक सांगते दुसरी बोलायला लागली ना पहिलीला सांगितले ती बंधुभाऊ आहे फसवते ती तर दुसरीनं बोलायला सुरुवात केली. आई वय म्हणजे असणार कसलं बुवा होती कोण फाडल्याला त्यांच्या तर कशाला नादी लागली म्हणजे असणारे. ती कोण पाडी तर लय डेंजर असतात म्हणजे असणारे. त्यांच्यापाशी विद्या आहे विद्या नाना प्रकारची विद्या म्हणजे असणार ती. आणि ती नाना प्रकारच्या विद्येने काय करतात ऐकायचं का तुला. काय ओ सांगू शुभगात्री कान फाडे कृत्रिम मंत्री जाळे पाहुणी भोगिती ती जाळे पाहुणी शुभगात्री करीती कुत्री मंत्राने. कसली विद्या असती माहितीये का त्यांच्यावर त्या कान फाड्यापाशी तर लय डेंजर विद्या असती बाबा म्हणजेच नाही. काय करतात माहिती का दिवसकावर दीक्षाम देही म्हणून फिरते ती म्हणजे. आणि एखादी सुंदर स्त्री बघते ती म्हणजे असणार. आणि मंत्राच्या जोरावर तिच्या ती दिसती स्त्री भस्मची मुठी काढते म्हणजे मंत्र म्हणते भस्मची मुठी त्यांच्या अंगावर टाकते ती म्हणजे. आणि त्या सुंदर स्त्रीला कुत्री करतात म्हणजे. आणि कुत्री करून मग ते सगळे घेऊन हिंडती वस्ती क्षेत्र मेदिनी रात्री माझी कांता करुणी सुखशयनी. मंत्राच्या द्वारावर म्हणजे त्या स्त्रीला कुत्री करतात म्हणजे दिवसभर आपल्या भागात फिरवते ती म्हणजे. आणि रात्रीच्याला परत मंत्राने या पुत्रीची स्त्री करते ती सुखाचा उपभोग घेते ती. असली कान फाडे डेंजर कशाला नादी लागली अशी दुसरी बाई म्हणजे. आता तिसरी काय म्हणते तरी दिवसा पुत्री रात्री जाया करीती त्याशी जाण माया तू कोणी कडुनी भ्रमातया पडली आहे जननी. मग म्हणजे अशा प्रकारची त्यांची वागणूक आहे. तंत्रमंत्राच्या द्वारामध्ये असणाऱ्या रात्री दिवसा पुत्री करतात रात्री त्याला स्त्री करतात. कुठून तुला सुचला काय किती देवरशी दुसरी का नव्हती का मुली असणारे. कशाला त्याच्या नादाला लागली त्याच्या भ्रमात पडले असं असणारी तिसरी माई म्हणली. परी हे अम्हासी दिसते उकट तू शुभानानी जाया ती बंकट पदरी बांधून घेतले कपटा यात बरवे दिसेना. आम्हाला तर काय खरं दिसणार बघा कसं लय वंगाळ होणार बघा म्हणजे. आता हे मोठं म्हणजे वंगाळ होणार म्हणजे असणार काय खरं नाही म्हणजे.
उगाच हात दाखवून लक्ष म्हणले पदरात धोंडा पाडून घेतला म्हणले तू कशाला त्यांच्या नादी लागले त्या महाराजाच्या म्हणले असणार आता बघ बाई तुझं बघ बाबा तुझं कसं होणार आणि तर नुसतं बघणार म्हणजे वाट्यावर बसले तुझ्या घरात काय व्हायचं ती असं ती महिला म्हणू लागल्या बोल बोल युवती भया व्याघ्राची झाली वस्ती मग ती परमा विटोनी चित्ती सदना प्रती आणि अशा प्रकारे स्त्रिया बोल्या बरोबर कापडच भरले लटलट कापायला लागले भ्यायला लागले उगाच नादी लागले आता माझं कसं होणार काय होणार म्हणून घाबरत त्या वट्ट्यावरनं उठली आपल्या घरी आली मग ती कळवणी भस्माची मुठीची ती झाली गोट्यापाशी ते गोरज केरासी मिरविली से आणि घरात ऐकलं की त्यांचं ऐकलं घरात गेली ती भस्माची मुठी घेतली उचलली गोटा होता गायीच्या शेणाचा मध्ये असणारा आणि त्या असणाऱ्या उकिरड्यात भस्माची मुठी दिली टाकून तया माझी भस्माची मुठी सांडिती झाली ते गोरटी तया माझी हरिजेटी संचार करी मग तिला ती भस्माची मुठी घेतली आणि असणारी शेणात गायीच्या टाकून दिल्या आता बघा लय दिवसाचा कोंडरा खेळण्यात असलं ते गरम गरम वाप निघते तिच्यात आणि त्या गरमाई भस्माची मुठी राहिली त्या शेणाच्या गरमाईनं तिथं जीवदशा यायला सुरुवात झाली तेवढ्यात हरी कवी दिसणारा असणाव नारायणातील दुसऱ्या नारायणाचा नंबर आला ते आहे हरी नारायण आणि त्या हरी नारायणाने म्हणले असणाऱ्या त्या उकिरड्यात त्या भस्मामध्ये प्रवेश केला जो नवनारायण कीर्ती ध्वज प्रत्यक्ष विष्णू तेज पुंज हरी असे नाम साजे कीर्ती रत्ना ज्याच्या असणाऱ्या कीर्तीचा झेंडा सुवर्णमूर्ती पाताळात फडकला जातो असा विष्णू परमात्माचा अंश असणारा हरी नारायणाचा अवतार असणाऱ्या त्या हरीनं त्याच्यामध्ये प्रवेश केला योग सामर्थ्याने असो ऐसे दैवत राटी करोनी जाती झाली गोरटी सदनी येऊनी प्रपंच दिती सदा सर्वदा असं अशा प्रकारे द्वैत राहते आहे का नाही नशिबात होत पण गेलं का नाही शहरात बाजारात ऐकून म्हणून ऐकावे जनाचे आणि करावे लोक कशाला असतात फक्त नाव ठेवायलाच असते ती करून जमले जमा की तुम्ही कळतंय मग कसं आहे ती जमल्यावर पुन्हा कुठं तरी बसणारच ते सावलीला आहे का नाही मग माणसं नाव ठेवते ती आता ह्या माणसाचं ऐकलं नशिबात होतं चांगलं झालं असतं ना बाळ जन्माला आलं असतं उचललं लोकांचं ऐकलं आणि ती बसणार भस्माची मुठी तिने असणारी उकरड्यात टाकून दिली गेली आणि आपला प्रपंच जसा होता तसा पहिला प्रपंच असणारे हाकू लागली असो ऐसे कथा सरा पुढे निवेदू ग्रंथ सादर तरी श्रोते विरोध पासार पुढील अध्यायी स्वीकारावे असं अशा प्रकाराचा पुढे त्यांचं काय कथा होईल ते सरस्वती मातेचा गोरक्षनाथाचा तिथं कसा जन्म होईल म्हणजे म्हणणार तिथे येतील 12 वर्षाने लोक येतील का नाही त्यांना आठवण होईल अवतारी पुरुष आहेत म्हणजे असणार ती येतील असणार काय कथा घडत म्हणजे असणार कसं तिथं गोरक्षनाथाचा जन्म होईल म्हणजे असणार ती कथा अतिशय सुंदर गोड आहे शिर उदक आहे म्हणजे दुधाचा सागर म्हणजे असणारा आणि त्या दुधाच्या सागरामध्ये असणारे श्रोते मंडळीने असणारी डुबकी घ्यावी म्हणजेच असणारी ती कथा ऐकावी आणि ऐकून असणार आपलं कल्याण करून घ्यावं असं ग्रंथकर्ते म्हणतात भक्ती सागर कथात ग्रंथ सुक्ती कानावर रत्नयुक्त तुम्हा श्रोत्यांचे कर्ण ग्रीवित भूषणाते शृंगार हा भक्तीसार नावचा असणारा जो काय ग्रंथ हा ग्रंथ म्हणजे असणारा मोत्याचा हार आहे म्हणजे असणार आणि तो हार म्हणजे असणाऱ्या ग्रंथकर्त्याने श्रोते मंडळींसाठीच निर्माण केला श्रोते मंडळींच्या गळ्यात घातल्यानंतर अतिशय शोभून दिसावा म्हणून असणारा हा ग्रंथ असणारा निर्माण केला असं ग्रंथकर्ते म्हणतात या परी निंदक खळ दुर्जन सो त्यांचे कांजी पान तयाचे निंदे वचन ऐकून सोडो नका शिरोमध्ये काय असणाऱ्या अनेक निंदा करणारे लोक असतात खळ असतात दुर्जन असतात दुष्ट असतात म्हणजे असणारा ह्यांची संगत सोडून द्या म्हणजे असणार उगतच कशाला त्या निंदकाचे असणार निंदकाचं घर असा विषय पुढच्या अध्यात सांगतात निंदकाचे काय महत्व आहे ती पण निंदा वचन बोलणाऱ्यांची असणारी संगत करू नका म्हणजे असणार त्यांचं काय बोलणं ऐकू नका म्हणजे असणार या दूध रूपी असणारा सागर रूपी दुधाचा सागर रूपी ग्रंथ आहे ह्या ग्रंथामध्ये नाहून निघल्याशिवाय म्हणजे ऐकून निघल्याशिवाय राहू नका तुमचं कल्याण होईल असं ग्रंथकर्ते म्हणतात मी नाव ठेवलं त्यांच्याकडे लक्ष देऊ नका गुंडी सुतमालूचे वचन नरहरी वदे जग सुगम भावात गुणी गुंपुन माळ स्वीकारी श्रोत्यासी सुंदर हरिवंशातील असणारा धोंडीचा मुलगा आहे आणि ते मुलगा असणार आहे
आमच्या सद्गुरू त्या कृपेने हरीच्या कृपेने असणारी सुगम सुंदर असणारी ही भावयुक्त असणारी कुणाची माळ आहे. ही माळ असणाऱ्या श्रोत्यांनी त्याचा अंगीकार करावा, स्वीकार करावा आणि आपल्या गळ्यात असणारी शिवून ठेवावी. का तर भाव आणि विश्वास तिथंच असतं. देव असतो विश्वासाच्या ठाई सदोदित हरी. म्हणून भाव आणि विश्वास ठेवा आणि ही श्रोत्यांनी आनंदित राहावं, आपलं कल्याण करून घ्यावं असं ग्रंथकर्ते श्रोते मंडळीला म्हणतात. ते त्यांच्या सद्गुरूला शरण गेले. शरण जाऊन या त्यांचं कथानक संपवितात. स्वस्ती श्री भक्ती कथा सार समस्त गोरक्ष काव्य किमयाकार सदा परिसोत भाविक चतुर द्वितीयाध्याय गोड कृष्णार्पणमस्तु. शुभं भवन्तु पुण्यनिर्वल. हरी विठ्ठल.